मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, आता लोकसभेचं हिवाळी अधिवेशनचा काल शेवट दिवस होता. त्यामध्ये जे महाराष्ट्राचे काही माननीय धुरंधर असे पवार साहेबांचे काही खासदार आहेत, काँग्रेसचे काही खासदार आहेत, या सर्वांचं मोदी प्रेम, मोदी मोह कधीच मित्रांनो चुकून किंवा लपून राहिला नाही. आता मोदीच्या विषयी हे आपले भारताचे महामहिम असे पंतप्रधान आहेत, त्यांचा मोह, त्यांचा चांगुलपणा हेच सांगून जातो. आणि मोदींचे जे काही विचारसरणी आहे, जे देशभक्ती आहे, हे सांगून जाते. दुश्मन सुद्धा त्या ठिकाणी आपोआप नतमस्तक होतात. आता एका ट्विटची म्हणजेच फेसबुक पोस्टची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये होते. आता या ठिकाणी दोन्ही खासदारांचा जो काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे याच्या माध्यमातून तो आपल्याला बघायचा आहे. प्रियंका गांधी म्हणजे प्रियंका वढेरांनी त्या ठिकाणी ह्या चहा पाण्याला उपस्थिती लावून त्या ठिकाणी त्यांचं हसणं बोलणं हे तुम्ही बघितलं असाल. सुप्रियाताई तर नेहमी मोदींची प्रशंसा करतातच. आणि आता एक नवीन नाव आलंय, ते म्हणजे निलेश लंके यांचं. महाराष्ट्रामधील काही आता नमाजवादी काही नेते बनले आहेत, ते सोडले तर काही जुने राष्ट्रवादीचे म्हणा कुठले लोक असतील ते आजही मोदींना मानतात. कारण मोदींना मानणारा वर्ग हा भरपूर आहे. मी आतापर्यंत खूप अशा फोटो बघितल्या, काही लोकांनी काँग्रेस सोबत राहून काँग्रेसचा प्रचार करून त्याने स्वतः मात्र वोट हे भाजपला केले. असे अनेक उदाहरणं आपण गावागावामध्ये बघत असतो. कारण ते वेळ मोदींचं आहे. आपलं मत वाया जाऊ नये, आपलं मत हे मोदींच्या राष्ट्रहिताला लागावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. आणि प्रत्येक व्यक्ती याच प्रेरणेतून काम करत असतो. ही भुरळ अखंड या जगाला मोदींनी घातलेली आहे, कुणी मानू अथवा न मानू. पूर्वी एखादा भारतामध्ये डेलिगेट्स कुठला नेता आला तर त्यावेळेस पंतप्रधान हे पाठीमागे राहायचे आणि सिनार आंतानिया मायनो ह्या समोर राहायच्या. सिनार आंतानिया मायनो म्हणजे आपल्या सोनिया गांधी. मग त्यावेळेस राष्ट्रप्रमुख कोण आहे आणि पक्षप्रमुख कोण आहे हे आपोआप माणसाला कळत नव्हतंच. कारण मला म्हणलं हे तर आता पीएम तर मनमोहन सिंग आहेत, हे पाठीमागे आहेत, आता बुडी गेले कोण, ह्या गोष्टी बघितल्यात. पण एक ट्विट काल झालं, हे मोदींना भेटून एवढं भारावून गेले लंके साहेब, एवढे भारावून गेले की त्यांनी आपला जो मोह आहे तो मोह टाळू शकले नाहीत. आणि त्यांनी त्या ठिकाणी लगेच एक फेसबुक पोस्ट केली. त्यांची पहिली फेसबुक पोस्ट आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची अविस्मरणीय भेट. लोकप्रतिनिधी म्हणून देशहित, विकास आणि जनसेवेबाबत त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. माननीय पंतप्रधानांचं या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून राष्ट्र उभारणीसाठी नवी दिशा आणि अधिक जबाबदारीची जाणीव या भेटीतून मिळाली. त्यांचं जे काही दूरदृष्टी आहे, त्यांचं जे राष्ट्र उभारणी करता जे नेतृत्व आहे, नवी दिशा, ह्या सगळ्याची जाणीव फक्त मोदींना भेटण्यातून मिळाली आहे. फक्त त्यांची काही मिनिटाची भेट होती, त्यातून यांना एवढं कळालं, देशसेवेच्या या पवित्र कार्यात सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प अधिक दृढ झाला. देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता ह्या सगळ्या गोष्टी फक्त एक 5 ते 10 मिनिटाच्या भेटीमध्ये लंकेंच्या अंगामध्ये आपोआप तो बदल घडवून आला. मित्रांनो, तर जे लोक यांच्या सोबत आहेत त्यांची अवस्था काय असेल. पण त्यानंतर त्यांनी जी ही पोस्ट केली, त्या पोस्ट नंतर त्यांना कोणीतरी काहीतरी बोललं असेल. त्यांनी ते ताबडतोब त्या पोस्टला एडिट करून त्यांनी एक पुढली पोस्ट टाकली, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची अविस्मरणीय भेट. म्हणजे पहिल्या वेळेस त्यांना वाटायचं देशहित, विकास आणि जनसेवा
याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. म्हणजे मोदी साहेबांच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी आहेत, देशहित आहे, विकास आहे, जनसेवेबाबत त्यांना एक संवाद त्यांनी मोदी सोबत साधला, हे यांचं भाग्य होतं असं त्यांना वाटतंय. आणि त्यांना परत वाटतं मित्रांनो की खरं मोदी सोबत असल्यानंतर नेमकं जे काही राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्रभक्ती आहे, हे त्यांनी तो वळण आली आणि जे काही दूरदृष्टी नेतृत्व आहे ते राष्ट्र उभारण्यासाठी नवदिश येणार आहे असं त्यांना वाटलं होतं. मग हे जे पवित्र कार्य आहे मोदींचं, यासाठी हे कटिबद्ध राहण्याचा संकल्प त्यांचा दृढ झाला. पण त्या आता ज्यांनी ज्यावेळेस ही पोस्ट केली असेल त्यावेळेस त्याच्यावरती दबाव हा नक्की आलाय. तर कळलंय, अरे नाही, आपल्याला असं बोलायचं नाही, आपल्याला मोदीवर टीका करायची आहे, आपल्याला आपल्या राष्ट्रावर टीका करायची आहे. आपण विरोधामध्ये आहोत, आपण सत्तेमध्ये नाहीत, आपण यांचे विरोधक आहोत. आपल्याला यांना चांगलं बोलायचं नाही, आपल्याला यांना फक्त वाईट बोलायचं आहे असं कुणीतरी यांना सांगितलं असावं. पण लगेच ती त्यांची पोस्ट एडिट केली आणि खाली लिहिलं, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची अविस्मरणीय भेट. परत त्यांना वाटलं आता हे एक ओळ झाली, आपण पहिलं 5-6 ओळी लिहिल्या, परत एक ओळ लिहिली, ही ओळ कमी आहे, परत त्यांनी ते एडिट केलं परत आणि नंतर लिहिलं, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेतली त्यावेळेची क्षणचित्र. म्हणजे पहिल्या सुरू जे काही गायलं, त्यानंतर एक अविस्मरणीय भेट आणि त्या शेवटला फक्त एक भेट झाली, जे फोटो काढलेले आहेत. हे झाले 3 ट्विट ह्या निलेश लंके साहेबांचे मोदी साहेबांच्या भेटीविषयी त्यांनी जे केलेली आहेत ते आहेत मित्रांनो. म्हणजे बघा, हे लोक आपल्या जे भावना आहेत, जे काही सगळ्या गोष्टी आहेत, हे फक्त मतासाठी, आपले मतदार खुश करण्यासाठी, आपली वोट बँक सेफ करण्यासाठी. आता जर आपण असे मोदींचे गोडवे गायले, आपण जर लाईव्ह मध्ये एखादी पोस्ट करून आपण जर सांगत असो की हे सगळे काय जे आहे मोदींकडे आहे, निष्ठा, दिशा, विकास, या सगळ्या गोष्टी ह्या मोदींकडे आहेत, आपण त्या पाहून भारावून गेलो, जर हे त्यांनी पहिल्या वेळेस पोस्ट करून सांगितलं, पण त्यांना वाटलं परत नाही, अरे आपण जे टाकले पोस्ट, यामुळे आपला जो काही नमाजवादी मतदार आहे तो पूर्ण नाराज होऊन जाईल आणि याचं जे फळ आहेत आपल्याला नंतर भोगावे लागतील आणि आपण उत्तर काय देऊ आपल्या मालकाला, हे असे प्रश्न यांना पडले असावेत किंवा यांना कोणी टोकलं असावं, व तू हे सगळे काही पोस्ट आहेत ते पोस्ट एडिट कर आणि ते बाकीचा मजकूर आहे काढून टाक. म्हणजे बघा, कुणी असो, सर्वांना माहिती आहे की जे चाललंय, जे काही राजकारण चाललंय हे अतिशय चांगलं आहे, पण सध्या सत्तेमध्ये आपण नाहो, सत्ता आपल्याला पाहिजे, आपल्याला ते खुर्ची पाहिजे, आपल्याला ते पद पाहिजे. त्याच्या माध्यमातून जो काही हे घाट घातला गेलाय, याच्यामध्ये हे लोक राष्ट्राच्या विरोधामध्ये फक्त मोदींचा द्वेष करण्यासाठी, मोदींच्या द्वेषापोटी फक्त हे लोक कुठल्या थराला मित्रांनो जात आहे, तुम्हाला हेच मला सांगायचं आहे. हे सगळ्या राजकारणाला माहित आहे, जे काही पॉलिटिक्स मध्ये लोक आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, काही विरोधमधले आहेत, या सगळ्यांना माहित आहे की मोदीचं हे राजकारण स्वच्छ आहे, मानवशी स्वच्छ आहे. ज्या माणसानं राष्ट्र सेवेसाठी आपलं कुटुंब त्यागलं आणि त्यानं आपलं पूर्णपणे जीवन ह्या राष्ट्र सेवेत अर्पण केलं, त्या व्यक्तीविषयी कुणी काहीही बोलू शकत नाही. तर त्याग हा खूप मोठा आहे. मग तरीही फक्त ही आपलं राजकारणाची जी काही आपली उडाढाल आहे, हे सुरळीत चालू ठेवण्यासाठी, आपलं राजकारण चालू ठेवण्यासाठी, आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हे लोक मुद्दाम होऊन टीका करतात. पण त्यांना हे कळत नाही की आपण हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतो, यावेळेस आपल्या भाषणाचा लोकांवरती इफेक्ट होत असतो. यामुळे काही जे काही नकारात्मक वामपंथी विचारसरणी आहे, यांना यांच्या विचारामुळे बळ मिळते. त्यामुळे याच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं एवढं होतं की हे जे लोक आहेत हे दाखवतात एक आणि हे असतात वेगळेच, पण तुमचे डोकं हे लोक खराब करायला मात्र सगळ्यात पुढे असतात. मुळात त्यांची भावना तुम्ही बघितली मोदीविषयी काय असेल ते. ज्यावेळेस त्यांची भेट झाली, त्यांच्यावर मोदींच्या विचारांचा प्रभाव काय होता,
सोबत असताना यांना असं वाटलं नाही की मोदीला आपण प्रश्न विचारावे, यांना असं वाटलं नाही आपण हे करावं. त्यांना हे वाटलं की या माणसामध्ये खरंच देशसेवा आहे, देशभक्ती आहे, राष्ट्रविकास आहे, दिशा आहे, ही विजन ही यांच्यामध्ये आहे, ती यांच्या आतून यांच्या अंतःकरणाला सुद्धा वाटलं. हा फरक आहे नेतृत्वाचा. आणि लंकेंच्या ह्या पोस्टच्या खाली कमेंट आहे, त्या कमेंट अतिशय रंजक आणि मनमोहक आहेत. तुम्ही ते पोस्टवरून वाचून बघा, मला कळेल. तुम्ही शेवटला एक वाक्य कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. जय श्रीराम, भारत माता की जय नक्कीच खाली लिहित चला. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. नमस्कार.